नमस्कार, मी वैद्य निलेश पाटील, MD आयुर्वेद। आज आपण एका विषयावर बोलायचं की बऱ्याचदा पेशंट आमच्या समोर जेव्हा येतात किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या समोर जेव्हा येतात तेव्हा त्यांचा एक क्वेश्चन असतो की सर, पंचकर्म हे फक्त शब्द त्यांनी ऐकून आलेले असतात आणि त्यांना असं लक्षात आलेलं असतं की पंचकर्माचा काय तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे आणि त्याचा उपयोग मग गर्भधारणेसाठी कसा होईल असे क्वेश्चन बऱ्याचदा पेशंट विचारत असतात। कसं आहे, पंचकर्म म्हणजे 5 कर्म, ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य असे 5 पंचकर्म आहेत। त्यातला वमन हा कफावर काम करतोय। आता कफावर काम करणारे किंवा चिकट कप, जर स्टमकमधला चिकट कप किंवा वमनाची प्रोसेस केल्यानंतर जे काय स्त्रीबीज चांगल्या क्वालिटीचं तयार होणार ना, चांगल्या क्वालिटीचं स्त्रीबीज तयार करण्यासाठी आपल्याला वमनाची गरज असते। विरेचन हे गर्भाशयाकडे जाणारे किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनकडे असणारी उष्णता किंवा पित्त किंवा त्या जागेकडे जाणारं रक्त आहे ना, ते गरम रक्ताचा पुरवठा कमी करण्याचं काम हे विरेचन होतं। आणि बस्ती हे साक्षात गर्भधारणेच्या कोणत्याही पेशंटला, मग जो रिपोर्ट्स नॉर्मल असलेला असू दे पेशंट किंवा ॲबनॉर्मल असलेला असू दे किंवा जो एक्सलंट नॉर्मल पेशंट आहे, त्यांनी सुद्धा पंचकर्मातला बस्ती 8 दिवस 14 दिवस तुमच्या प्रकृतीनुसार जर गर्भधारणा केली तर वाताची विकृती कमी झाल्यामुळं गर्भाशयाचे अस्तर किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूला असणारे ओरी किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगले झाले तर त्या बाळाचं सिस्टीम म्हणजे तिथं टिकण्याची आणि त्याच्यानंतर नॉर्मल पूर्ण 9 महिने नॉर्मल वाढ होण्याचं आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी हा बस्तीचा खूप छान उपयोग होतो। नस्याचा उपयोग काय, नस्य दिलं की आपल्याला मेंदूमध्ये जे सिस्टीम्स आहेत की ज्याच्यानं आपल्याला गर्भाशयाकडे जाणारे इम्पल्स आहेत ना, तर ते सुधारण्यासाठी आपल्याला नस्याचा उपयोग होतो। रक्तमोक्षणचा उपयोग गर्भधारणेसाठी होतो का, तर फक्त ज्यांना इरेग्युलर पिरियड्स आहेत आणि त्या ज्या टाईमला पिरियड्स येत नसतात त्याच वेळेला जर क्युबायटल वेनमधून रक्तमोक्षण म्हणजे आपण ब्लड लेटिंग जर केलं तर त्या सलग 3 महिने रक्तमोक्षण एखाद्या स्त्रीचं केलं तर जिची पाळी इरेग्युलर आहे तिची पाळी रेग्युलर करण्यासाठी रक्तमोक्षणचा उपयोग होतो। धन्यवाद।